राम कृष्ण हरे रूप पातालोचनी रूप पातालोचनी शोक डालियो
घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम गोड नाम विठोबाचे गोड नाम
सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही घ्या रे सुख विठोबाचे मुख विठोबाचे तुम्ही आले काले कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण मना तिथे धावले राहेर विठोबाचे पायी राहेर डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख घ्या रे सुख विठोबाचे मुख मने दीवान को सोया केशवान को सोया मने दीवान को सोया के जवान को सोया डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख घ्या रे सुख
गे माझे वाचे
विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मनात ते धाव घेई राही विठोबाची पायी डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पावन झालू चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां विठ्ठल विठ्ठल घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख। प्रस्तुत
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्या इंद्रियांना भगवंताच्या सेवेत प्रवृत्त होण्याची प्रार्थना करतात. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात, हे माझे वाचे तू विठोबाचं गोड नाम घे. डोळ्यांनो तुम्ही विठोबाचं मुख पहा आणि त्याचं सुख उपभोगा. कानांनो तुम्ही विठोबाची गुणकीर्ती ऐका आणि हे म्हणा इतरत्र न भटकता विठोबाच्या चरणावरती तू स्थिर हो आणि हे जीवा तू या केशवाला कधी सोडू नको. विठ्ठला विठ्ठला यथामती यथावकाश या अभंगावरती आपल्याला चिंतन सेवा करायची आहे. गेल्या 8-10 दिवसापासून चालू असलेला हा कीर्तन महोत्सव आषाढी महावारीच्या निमित्तानं या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आपल्या गुरुकुलाच्या वतीनं परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण महाराजांच्या नियोजनाखाली ही सेवा या ठिकाणी चालू आहे आणि आज या ठिकाणी या सेवेचं भाग्य मला देखील प्राप्त झालेलं आहे. उपस्थित असणारी सर्व गुरुकुलातील विद्यार्थी मंडळी, साधक मंडळी, कीर्तनकार महाराज मंडळी, कारण इथं सगळेच विद्यार्थी कीर्तनकार आहेत, सगळीच श्रेष्ठ मंडळी आहेत. आम्हाला कीर्तन करायला 23, 24, 25 वर्ष लागली, पण तुम्ही अगदी 10-15 वर्षाच्या वयामध्येच कीर्तनकार झाले म्हणजे आपल्यापेक्षा ही सगळी विद्वान मंडळी आहेत. आणि म्हणून रात्री महाराजांनी सांगितलं की 20-20 हजार श्रोते एक या ठिकाणी उपस्थित असणारा एक साधक म्हणजे हजारो श्रोते, आणि ते खरं आहे. त्याचबरोबर अंतरंग पारमार्थिक असणारी गुरुकुलाच्या संबंधीची काही मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, आबालवृद्ध आहेत, अतिशय श्रद्धेनं परमार्थ करणारी ही सर्व मंडळी आहेत आणि आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती प्रथमतः नतमस्तक होतो. आषाढी वारीच्या निमित्तानं ही सेवा चालू आहे. खरोखरच एक खेदाची फार मोठी गोष्ट अशी आहे की आपल्या तरी आयुष्यामध्ये वारी बंद पडल्याचे दिवस आपल्याला बघायला भेटतील असं वाटलं नव्हतं, परंतु ते दुर्भाग्य तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं आहे. पण ते दुर्भाग्य जरी असलं तरी त्याचं चांगल्या भाग्यामध्ये रूपांतर करण्याकरता ज्यांना जसं शक्य असेल तशा पद्धतीचं नामस्मरण, तशा पद्धतीची सेवा प्रत्येकानं चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही महाराज मंडळी, वारकरी मंडळी आजही पायी वारी करता रस्त्यानं आहेत, कोणी पंढरपुरात पोचलेले आहेत, जाण्याच्या मार्गावर आहेत. काही जणांनी आपल्या गावामध्ये सेवा सुरू केलेल्या आहेत, कोणी घरी सेवा सुरू केलेली आहे. सेवा बंद नाही. आणि म्हणून खरं तर आषाढी महावारी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या साधनेतला परमोच्च आनंदाचा क्षण. तुम्ही म्हणाल एरवी वारकरी संप्रदायात आनंद नसतो का? पण परमश्रद्धेय वैकुंठवासी आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा महाराज यांनी एक विषय असा सांगितला आषाढी वारीच्या बाबतीमध्ये. त्यांच्या चिंतनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणले संप्रदायात इतर वेळी आनंद नसतो का? मग तुम्ही आषाढी वारीलाच आनंदाचा परमोच्च क्षण असं का म्हणता? तर त्यांनी त्याचं उत्तर सांगितलं. म्हणले एरवी 12 महिने आपल्या घरामध्ये रवा, साखर, तूप, डाळ इत्यादी पदार्थ सगळे असतात, नाही असं नाही. पण विशेषतः 12 महिन्यामध्ये दिवाळीच्या काळामध्ये त्या सर्व पदार्थांचं एकत्रित करून अनेक पदार्थांचे आविष्कार तयार होतात. हे 12 महिन्यातलं दिवाळीचं वैशिष्ट्य आहे. तसं संप्रदायात इतर दिवशी आनंद नाही असं नाही,
पण विशेषतः आषाढीच्या काळामध्ये देव, संत, भक्त आणि नाम या सर्वांचं एकत्रीकरण होऊन आनंदाचा परमोच्च आविष्कार होतो, त्याला आषाढी वारी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अशा या पवित्र अशा काळामध्ये आपण या ठिकाणी सेवा करतोय. खरोखरच हे ठिकाणसुद्धा पवित्र झालेलं आहे. महाराजांच्या साधनेनं, विद्यार्थ्यांच्या सर्व साधनेनं या ठिकाणी घडणारं नामस्मरण, या ठिकाणी घडणारी पारायणाची सेवा असेल, विविध प्रकारच्या सेवा या ठिकाणी घडतात आणि या सेवेच्या माध्यमातून ही सुद्धा जागा पवित्र झालेली आहे. अशा पवित्र वास्तूमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आणि म्हणून आता उरलेल्या वेळामध्ये अगदी वेळेत आपल्याला कीर्तन करायचं आहे आणि म्हणून वेळेत कीर्तन पूर्ण होण्याकरता तुम्हीसुद्धा ज्या ज्यावेळी भजन होईल त्या त्यावेळी वेळेत टाळे वाजवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर विठ्ठल 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 भजन संपल्यानंतर मग टाळीला तुम्ही हात उचलणार, तोपर्यंत मी बंद करणार. असं काय करू नका, कारण सगळंच वेळेत आपल्याला करायचं आहे आणि म्हणून सर्व जाणती, थोडीच पण जाणती सगळे श्रोते आहेत. आणि वाजवा टाळे. विठ्ठला विठ्ठला. आता आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. अभंग बहुतेकांच्या म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. 5 चरणाचा अभंग आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो की या अभंगातून जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या स्वाभाविक कर्मानुसार भगवंताच्या सेवेत प्रवृत्त होण्याकरता प्रार्थना करतात. तुकाराम महाराज वाचेला उच्चार करायला सांगतात, डोळ्यांना पाहायला सांगतात, कानांना ऐकायला सांगतात, मनाला विशिष्ट ठिकाणी स्थिर व्हायला सांगतात आणि जीवाला परमात्म्याचा निश्चय करण्याकरता सांगतात. याचा अर्थ असा आहे का की तुकाराम महाराज वाचेला उच्चार करायला सांगतात, जर तुकाराम महाराजांनी सांगितलंच नाही तर वाचा उच्चारच करणार नाही, असं आहे का? असं नाही. जर तुकाराम महाराजांनी सांगितलंच नाही तर डोळे बघण्याचं कामच करणार नाहीत, असं आहे का? असंही नाही. जर तुकाराम महाराजांनी सांगितलंच नाही तर कान ऐकण्याचं कामच करणार नाहीत, असं आहे का? मनाला जर तुकाराम महाराजांनी सांगितलंच नाही तर ते विशिष्ट कुठल्याच विषयाच्या ठिकाणी जाणार नाही का? असं नाही. तुकाराम महाराजांनी हे सांगण्याची गरजच नाही. प्रत्येक इंद्रियांचा तो स्वभाव आहे, याचं स्वाभाविक कर्म आहे, ते इंद्रिय कधी सोडणारच नाही. मला सांगा, वाचा उच्चार करायची थांबणार आहे का? बोलायचं आपण कधी थांबलोय का? नाही थांबलो. बरं, आपण नाही सांगितलं म्हणून काय डोळ्यानं बघणं बंद केलं, पाहणं बंद केलंय का? अहो, डोळे उघडल्यानंतर पाहतात याच्यात आश्चर्य काय? डोळे झाकल्यानंतर सुद्धा पाहण्याचंच काम करत असतं. बघा डोळे झाकून आणि आतून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळ फिरलेली दिसतात, काळसर दिसतं, म्हणजे काहीतरी बघण्याचाच प्रयत्न डोळ्यांचा आहे. अखंड डोळे बघण्याचं काम करतात. त्यांना नाही सांगितलं तुम्ही तरी स्वाभाविक कर्म आहे, मग पुन्हा त्याला बघा म्हणून कशाला सांगायचं? बरं, कानाला नाही सांगितलं, कान ऐकणार नाहीत का? अहो, थोडा कुठं टक असा आवाज जरी झाला तरी माणसं लगेच टाव करतात आणि बघतात. काय आहे नेमकं? कानाचा ते क्रिया आहे, स्वाभाविक कर्म आहे, कान ऐकणारच आहे. मन कुठंतरी स्थिर होणारच आहे, बुद्धी कशाचा तरी निश्चय करणारच आहे. मग हे सगळं स्वाभाविक असताना पुन्हा सांगण्याची तुकाराम महाराजांना गरज काय पडली? विठ्ठल विठ्ठल. या अभंगाची भूमिका आपल्या लक्षात येण्याकरता मी थोडीशी प्रस्तावना करण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याचं जीवन म्हटलं की 3 गोष्टी त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे येतात. या 3 गोष्टीशिवाय मनुष्याचं जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे कर्म, दुसरी गोष्ट आहे ज्ञान आणि तिसरी गोष्ट आहे भक्ती. विठ्ठल विठ्ठल. एकही मनुष्य या जगामध्ये असा नाही की ज्याच्या जीवनामध्ये कर्म नाही, एकही मनुष्य असा नाही की ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही, आणि एकही मनुष्य असा नाही की त्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही.
कर्म म्हणजे जीवनामध्ये घडणारी क्रिया, ज्ञान म्हणजे जाणून घेण्याची जिज्ञासा, आणि भक्ती म्हणजे कुठंतरी त्याचं प्रेम, कुठंतरी त्याची सेवाभाव आणि कुठंतरी त्याचं समर्पण. विठ्ठल विठ्ठल. या 3 गोष्टी असल्याशिवाय मनुष्याचं जीवन हे मनुष्याचं ठरू शकत नाही. आमचे गुरुवर्य हरिभक्तीपारायण आदरणीय परमश्रद्धेय चैतन्य महाराज देगलूरकर याचे एक सूत्र सांगतात. काय सांगतात ते म्हणतात, मनुष्याचं जीवन म्हणजे कर्माची आगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा स्वभाव मिळून मनुष्य तयार होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही नवीन शब्द ऐकून फार काळजीत पडू नका, डोक्यावरती वजं वाटून घेऊ देऊ नका. कर्माची आगतिकता म्हणजे अपरिहार्यता. आपल्याला कर्म केल्याशिवाय पर्यायच नाही. कर्म म्हणजे कृती, काहीतरी आपल्याला करावंच लागतं, करत राहतो. कर्माशिवाय मनुष्य राहूच शकत नाही. तुम्ही कर्म करायचं नाही असं ठरवलं तरी कर्म आपोआप घडतं. प्रकृती आपल्याकडून कर्म करून घेत असते. साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो. आषाढी एकादशीचा दिवस लक्षात घ्या. पंढरपूरची वारी म्हणजे आता या 2 वर्षातली नाही, इथून पाठीमागची. आषाढी एकादशीचा दिवस, सकाळची 11ची वेळ, आणि प्रदक्षिणा मार्गावरून सगळे वारकरी प्रदक्षिणेला निघतात. आता लक्षात आलं ना चित्र तुमच्या, केवढी गर्दी असते, सांगताच सोय नाही. अशा भरगच्च गर्दीमध्ये एक मनुष्य रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. बाजूनं सगळी गर्दी आहे आणि त्याने ठरवलं मी पुढं चालणार नाही. चालेल का? असं नाही. त्यानं जरी ठरवलं मी चालणार नाही तरी लोक त्याला चालवल्याशिवाय राहत नाही. कारण लोकांचा रेटाच एवढा असतो, त्याला चालावंच लागतं, इच्छा असो अथवा नसो. आमच्यातला एक गमतीदार वारकरी होता. तो म्हणला, महाराज आज इतकी गर्दी होती, मी त्या गर्दीची रेटेमुळे असा उचलला गेलो आणि त्या दरवाजेच्या बाहेर गेल्यानंतर माझे पाय खाली टेकले. म्हणलं जरा तू थोडी कळ काढली असते तर तुझी प्रदक्षिणाच वरच्यावर झाली असते. विठ्ठला विठ्ठला. त्याची चालायची इच्छा नाही, पण माणसं त्याला चालवल्याशिवाय राहत नाही. त्याला अपरिहार्यता म्हणतात. तसं मनुष्य जीवनामध्ये कर्म हे करावंच लागतं, इच्छा असो अथवा नसो. आम्ही काही जणांना विचारतो, अहो तुमचं काय चाललंय आता, बरं चाललंय का सर तुमचं? ते सांगतात, महाराज आता गेल्या जूनमध्येच रिटायर झालो, 45,000 पेन्शन बसले, म्हणजे काही न करता महिन्याला तेवढे मिळणार. 15-20 लाखाचा PF म्हणजे सुरक्षा निधी तो फंड असतो तो मिळालाय. आता काही काळजी नाही, आता निवांत घरी बसूनच असतो, काही करत नाही. पण शास्त्राच्या भाषेमध्ये त्याचं उत्तर असेल, तुम्ही काही करत नाही, काही न करणं हे सुद्धा करणंच आहे. काही करत नाही, स्वस्त बसून आहे, पण हे काही करणं, काही न करणं म्हणजे हे सुद्धा कर्मच आहे, करणंच आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. अर्जुना, कर्माशिवाय मनुष्य एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी 11 ओव्या खर्च केल्या आणि त्याचा विस्तार केला. त्यांनी सांगितलं की कर्म करायचं नाही असं ठरवलं म्हणून काय इंद्रिय त्यांचं स्वाभाविक कर्म सोडून देणार आहेत का? तुम्ही ठरवलं कर्म करणार नाही, पण नाक श्वासोच्छवास करायचं सोडून देईल का? कारण नाकाला वास येणं बंद होईल असं होणार नाही. तुम्ही जरी ठरवलं कर्म करायचं नाही, पण नाक ते वास घेत राहणार आहे, चांगल्या वाईटाचा ते निर्णय करणार आहे, सुगंधाचा दुर्गंधाचा निर्णय ते देणार आहे. बरं, तुम्ही ठरवलं कर्म करायचं नाही म्हणून डोळे काय पाहायचे बंद होणार आहेत का? नाही. म्हणून मनुष्य कर्माच्या बाबतीमध्ये परतंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे रती आरुढीजे, मग जरी निश्चळा बैशीजे, तरी चळा होऊन हिंडीजे परतंत्रा. तुम्ही जर एखाद्या गाडीमध्ये बसला तर तुमची इच्छा असो अथवा नसो, ती गाडी जिकडं जाईल तिकडं तुम्हाला जावं लागेल. आणि मनोनी संगुजव प्रकृतीचा, तव त्यागुण घडे कर्माचा, आयशी आहे म्हणती तयाचा आग्रहोचे उरे. माऊली म्हणतात,
जोपर्यंत तुम्ही या प्रकृतीमध्ये या शरीरामध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला कर्म हे करावंच लागेल. आणि एखादा जर म्हणत असेल मी कर्म करणार नाही तर त्याचा तो केवळ आग्रह ठरेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे मी आपल्याला काय सांगितलं, कर्म हे अपरिहार्य आहे, कर्म करावंच लागतं. हा एक जीवनातला अविभाज्य भाग आहे. जसं कर्म करावंच लागतं तसं ज्ञानाची गरज म्हणजे जाणून घेण्याची इच्छा, जिज्ञासा प्रत्येक माणसाच्या ठिकाणी आहे. साधी गोष्ट मी आपल्याला सांगतो, आपण जर रस्त्यानं चाललो असेल आणि रस्त्याच्या बाजूला 10-5 माणसाची गर्दी जर असेल, लगेच आपण तिथं जाऊन डोकावतो, काय चाललंय हो, काही गरज आहे का? गरज नाही, पण जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. काही संबंध नाही त्याचा, पण नेमकं तिथं काय चाललंय, चांगलं चाललंय का वाईट चाललंय का, आपल्या तोट्याचं आहे का आपल्या फायद्याचं, हे जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. म्हणून गरज नसताना माणसं डोकवतात, काय चाललंय हो. याला ज्ञानाची गरज म्हणतात. ही ज्ञानाची जिज्ञासा आपल्याला सुस्त बसू देत नाही, जाणून घेण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल विठ्ठल. काही माणसाच्या अशा सवयी आहेत, सकाळी ते सकाळचा नाश्ता चुकवतील पण पेपर वाचणं बातमी पाहणं ते चुकवत नाही. कशा करता होय? जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांना, कुठं काय चाललंय. भले त्यांचा आणि यांच्या जीवनाचा काही संबंध नसला तरी माणसं जाणून घेतात. का? काही संबंध आहे का सगळ्या गोष्टीचा आपल्या? अमेरिकेचं आणि रशियाचं सुधारलंय का संबंध बिघडलेत हे जाणून घेतल्यानंतर आम्हाला काही फायदा होणार आहे का मला सांगा बरं. जर जाणूनच आपण ते घेतलं नाही तर काय आपली भाजी भाकरी बंद पडणार आहे का? आणि जाणून घेतलं तर ती काय श्रीखंड म्हणून समोर येणार आहे का? असं काहीच होणार नाही. पण जाणण्याची इच्छा आहे, ज्ञानाची जिज्ञासा आहे, म्हणून माणसं जाणण्याचा प्रयत्न करतात. टी व्हीच्या बातम्या असतील, चॅनल असतील, अमुक असेल तमुक असेल, हे जाणण्याचा सगळेजण प्रयत्न करतात. ही जिज्ञासा त्यांना स्वस्त बसू देत नाही. पण तुम्ही म्हणसाल काही जण असे आहेत की ते पेपर वाचत नाहीत, टी व्ही पाहत नाहीत, कुठल्या बातम्या जाणून घेत नाहीत, मग त्यांना माहिती कुठून मिळते? मग आपल्याला चौकामध्ये किंवा मारुतीच्या पाराच्या समोरच्या झाडाखाली जे काय कुचरवाट्यावर जे काय ग्रुप बसलेले असतात, ही त्यांची प्रसार माध्यमं असतात. त्या ठिकाणी गेलं की त्यांना सगळी माहिती मिळते. मग संग्रामनगरच्या पहिल्या गल्लीत कुणाकुणाचं भांडण झालं, तिथं लगेच सगळं प्रसार माध्यमात तिथं चित्रण सुरू होतं. तिथं मग सुरू होतं ते, आणि त्याचं खटकलं वाटतं. अरे खटकू दे की, तुझं काय होय, जोडीत भांडण पडणार आहे का तुझ्या? नाही, पण तिथं चाललेलं असतं. सगळ्या गावाचा सातबारा रेकॉर्ड कदाचित तलाट्याकडं नसेल, ग्रामसेवकाकडं नसेल, तिथल्या लोकांकडं सगळं रेकॉर्ड असतं. अशी माणसं त्या पारावर जाऊन, चौकात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जिज्ञासा जाणण्याची इच्छा त्यांच्या ठिकाणी सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जर जाणूनच घेत नसेल तर त्याची फक्त 2च कारणं आहेत. एक तर तो जीवनमुक्त महापुरुष असला पाहिजे, किंवा त्याची बुद्धी तरी रेड्याची असली पाहिजे. जीवनमुक्त महापुरुषाला जाणायचं काही राहिलंच नाही, सगळंच त्यानं जाणलेलं आहे. त्यामुळं जाणण्याकरता दुसरा विषय शिल्लक नाही, म्हणून तो जाणण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि ज्याची बुद्धी रेड्याची आहे, उदाहरणार्थ जनावर घ्या, जनावरांना काही जाणण्याची इच्छा आहे का? काही इच्छा नाही. आणि हाच तर मनुष्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. भर्तृहरींनी म्हटलेलं आहे ना, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत पशुभिर्नारा नाम ज्ञानम ही एको अधिको विशेषो ज्ञानेन हिना पशुभि समान. ते म्हणले जनावरांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय? त्यांना जसं खाद्य लागतं तसं आपल्याला सुद्धा जेवण लागतं. आपण जसं झोपतो तसं ते झोपतात. आपल्याला जशी अनाहूत प्रसंगामध्ये भीती वाटते तशी त्यांना वाटते. मैथुनादी क्रिया जनावरांमध्ये आहेत, माणसामध्ये आहेत. मग फरक काय? ते म्हणले जाणून घेण्याची इच्छा ही फक्त मनुष्याच्या ठिकाणी हा फरक आहे. जनावरांना जाणण्याची इच्छा नाही. मला सांगा, आपल्या गोठ्यामध्ये बांधलेली जी म्हैस आहे, त्या म्हशीला चारा टाकण्याकरता जर कोणी नवीन मनुष्य गेला
तर मशीन असं कधी म्हटलंय का आज मालक दिसत नाहीत, कुठं गांधी चौकात फिरायला गेले का काय? हे कोणतरी नवीनच दिसत आहेत, मालकाचे जावईत वाटतं. काय घेणं देणं तिला? जावई आला काय, मालक आला काय, कामाचा गडी आला काय, कोणी या चारा माझ्या पुढे टाका, एवढंच तिचं कर्तव्य. ती जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. खाऊन खाऊन सुस्त झाली असेल तर ते डोळे सुद्धा उघडत नाही, टाकन जा निघून. काही घेणं जाणण्याची इच्छाच नाही. पण याच्या विरुद्ध आपला विचार करा. आपल्या घरामध्ये जर स्वयंपाकघरामध्ये आपल्या बायकोऐवजी दुसरीच कोणीतरी नवीन स्त्री दिसली तर आपण चौकशी करतो, कोण आहेत, आपली नातेवाईक आहे का, कोण पाहुणे आहेत का बायकोनं नवीन स्वयंपाकीन लावली आहे, कोण आहे? हे जाणल्याशिवाय मी तिच्या हातचं कसं करणार? जाणून घेण्याची प्रवृत्ती आहे. ताट समोर आलं तरी मनुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज भाजी कोणती आहे, इतर पदार्थ कोणते आहेत, ते कसे लागतात, सुरुवातीला चाखून बघण्याचा प्रयत्न करतो, मग जेवणाचा सपाटा लावतो. जिज्ञासा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, ज्ञानाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला 2 भाग सांगितले. कर्म हे करावंच लागतं, तसं ज्ञानाची गरज मनुष्याच्या ठिकाणी आहे, आणि भक्ती हा स्वभाव माणसाचा आहे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावताची भजनशीळ, हे झाले असते केवळ माझ्याची ठाई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा स्वभावताच भजनशील, म्हणजे भजनाच्या प्रवृत्तीचा आहे मनुष्य. भजन म्हटलं की तुम्हाला वाटेल आता पखवाज लावायचा, टाळ घ्यायचे, आणि मग जो सगळ्यांचा जयघोष सुरू झाला त्याला म्हणायचं भजन. आणि हे तर फक्त विद्यार्थीच करतात ना, आम्हाला कुठं भजन येतं. पण असं नाही. भजन या शब्दाचा 3 पद्धतीनं अर्थ आपल्याला करता येईल. भजन म्हणजे भज सेवायाम, सेवा करणे. भजनाचा दुसरा अर्थ प्रेम, भजनाचा तिसरा अर्थ समर्पण, सेवा. प्रत्येक मनुष्य सेवा करत असतो जीवनामध्ये. तुम्ही म्हणाला आम्ही तर कधी देवळात नाही, कुठं कीर्तनाला कधी जात नाही, आजच आलोय, आणि तुम्ही कसं काय म्हणता सगळेच जण सेवा करतात? अहो, तुम्ही परमात्म्याची सेवा करत नसाल, संतांची सेवा करत नसाल, समाजाची करत नसाल, पण घरच्या माणसांची तरी करता ना. समाजातल्या लोकांची नसाल करत, पण घरी बायका मुलांची सेवा तर तुम्ही करताच ना. म्हणजे सेवेचा भाव हा आहेच आहे. कुटुंबाची का होईना पण सेवा करतोय. सेवा कशाची करतोय हा भाग वेगळा आहे, पण सेवा भाव मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. याचा अर्थ भजन हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. जसं भजनामध्ये सेवेचा अर्थ आपल्याला घेता येईल, तसं भजन म्हणजे प्रेम. प्रत्येकाच्या ठिकाणी स्वाभाविक कशावर तरी प्रेम आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी कुठं ना कुठं तरी त्याचं प्रेम आहेच ना. कुठं आहे त्याची वाच्यता आणि त्याचा विचार करण्याची गरज नाही, पण प्रेम मात्र आहे. प्रेमाला काही सांगावं लागत नाही किंवा शिकवावं लागत नाही. प्रेम ही स्वाभाविक क्रिया आहे, म्हणजेच भजन हा स्वभाव आहे. एखाद्या बाईला मुलगा झाला तर तिला सांगावं लागतं का, आता तुम्हाला मुलगा झाला, तुम्ही आता आई झाला, आता तुम्ही तुमच्या मुलावरती प्रेम केलं पाहिजे बरं का, असं आईला सांगावं लागतं का? नाही सांगावं लागतं. याचाच अर्थ ते स्वाभाविक आहे. एखाद्या नवीन लग्न झालेल्या, आता इथं सगळे शुकाचार्य बरेच आहेत, सगळे ब्रह्मचारी आहेत, पण तरी सांगून ठेवतो, नवीन लग्न झालेल्या स्त्री पुरुषाला सांगावं लागतं का, आता तुमचं लग्न झालं, तुम्ही आता एकमेकांवरती प्रेम करा बरं का, असं सांगावं लागतं का? नाही सांगावं लागत. आणि आता इथून पुढं तर सांगायची गरजच पडणार नाही, कारण आता इथून पुढं अगोदर प्रेम आणि नंतर लग्न. कारण हे आता कलियुगाचा चांगला प्रभाव आपल्याला दिसायला लागलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रेम हे स्वाभाविक आहे, तसं समर्पण सुद्धा प्रत्येकाचं समर्पण कुठंतरी आहे. समर्पणाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. साधी गोष्ट सांगा, मला आपल्याला एखाद्याकडून पैसे हवे असतील तर आपण म्हणतो मी तुमचं सांगाल ते ऐकायला तयार आहे, पण माझं तेवढं काम करा, म्हणजे समर्पण आहे. पत्नी असेल तिचं पतीच्या ठिकाणी समर्पण आहे, मुलगा असेल त्याचं आईवडिलांच्या ठिकाणी समर्पण आहे, भक्त असेल त्याचं देवाच्या ठिकाणी समर्पण आहे. कुठे का असेना पण समर्पणाची भावना मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी. पत्नी असेल पतीच्या ठिकाणी समर्पित आहे, म्हणजे आता म्हणावं लागेल समर्पित होती, पण आता
पतीच पत्नीच्या ठिकाणी समर्पित आहे. कोणी का कसं असताना पण समर्पित आहेच. समर्पणाची भावना प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच आहे. पती पत्नीच्या ठिकाणी समर्पित असेल किंवा पत्नी पतीच्या ठिकाणी समर्पित असेल. एकदा बादशाहनं बिरबलला विचारलं, का रे बिरबल, आपल्या राज्यात बायकोच्या तालावर नाचणारे किती आहेत, म्हणजे ऐकणारे समर्पित. म्हणलं तसं काय नाही, ते बघावं लागेल सर्व चेक करून. बहुतेक तर म्हणलं सगळेच ऐकणारेच आहेत. राजा म्हणला, अरे काय माझ्या राज्याची निंदा करतो काय, माझ्या राज्याची थट्टा उडवतो काय, अरे सगळेच कुठं बायकांचं ऐकणारे असतात का. म्हणलं उद्या बघू. राज्यात दौंडी दिली. जेवढे तरुण आहेत त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता राजदरबारामध्ये हजर व्हायचं. सगळे तिथं आले आणि त्यांना सांगितलं, हे बघा, बायकोचं जे ऐकणार आहेत ते या डाव्या रांगेमध्ये उभे राहतील आणि बायकोचं न ऐकणारे या उजव्या रांगेत उभे राहतील. आता राजाला वाटलं काही जण इकडे उभे राहतील, काही जण तिकडे उभे राहतील, पण सगळेच या डाव्या रांगेत बायकोचं ऐकणारे सगळेच, इकडे एक सुद्धा नाही. बिरबल म्हणला, बघा महाराज, मी सांगितलं काय होतं तुम्हाला. राजा इकडे तिकडे बघू लागला. तेवढ्यात एक उशीर आलेला तरुण पाठीमागून पळत येत होता. तो मला थांबा थांबा जरा, मला उशीर झाला आहे. आल्यानंतर त्याला सांगितलं, ही बघ, ही बायकांचं ऐकणाऱ्यांची रांग आहे आणि इकडं न ऐकणाऱ्यांकरता उभा राहण्याकरता जागा आहे, पण इकडं कोणीच नाही. तुला जिकडे उभं राहायचं असेल तिकडे राहा. तो आला आणि जिकडं कोणी नव्हतं त्या रांगेत जाऊन उभा राहा. राजाला तेवढंच बरं वाटलं. अरे बिरबल, बघ, माझ्या राज्यात एक तरी असा आहे न ऐकणारा. बिरबल म्हणला, थांबा थांबा, लगेच इतकं खुश होऊ नका, अगोदर चौकशी करा चांगली. त्याला विचारलं, का रे, तू एकटाच माझ्या राज्यामध्ये असा बहादर आहे की तो बायकांचं ऐकत नाही, कारण तू एकटाच इकडं उभा राहिलेला. तो म्हणला, तसं नाही महाराज, मी इकडं उभा राहिलो म्हणजे ऐकत नाही म्हणून उभा राहिलो असं नाही. मग काय कारण काय. म्हणलं, सकाळी घरनं निघतानाच बायकोनं सांगितलं, जास्त गर्दीत जाऊ नका, हरवला तर मला शोधायची पंचायत होईल. विठाला विठाला. म्हणजे हा बायकोच्या सांगण्यावरूनच तिकडं उभा राहिलेला होता. आता त्याच्या पुढचं ऐका. बिरबल राजाला म्हणला, महाराज, पण ही आयडिया तुम्हाला कुठनं आली, ही उद्योग सुचलाच कुठनं तुम्हाला. त्याने सांगितलं, मला बी रात्री बेगमने हा उद्योग सुचवला, नाही तर मी तरी कशाला भानगड. विठाला विठाला. म्हणजे समर्पणाची भावना कुठंतरी आहे, कुठंतरी प्रेम आहे, कुठंतरी समर्पण आहे, कुठंतरी मनुष्य कोणाची तरी सेवा करतोय. म्हणजे ज्ञान आहे, भक्ती आहे आणि कर्म आहे. कर्म हे करावंच लागतं. ज्ञानाची गरज प्रत्येकाच्या ठिकाणी आहे आणि स्वाभाविकपणानं भक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. विठाला विठाला. पण या 3 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात आहेत. मग संत काय करतात, तर संत या 3 गोष्टींचं साध्य बदलतात. 3 गोष्टी जशाच्या तशा ठेवून फक्त साध्य बदलतात. साध्य बदलणं म्हणजे काय. समजा आपल्या एस.टी. स्टँडमध्ये इंदापूरवरून गाडी निघाली आणि अकलूजला आली. इंदापूरवरून निघत असताना त्या गाडीवरती बोर्ड असतो, इंदापूर अकलूज. इथं आली, प्रवासी खाली होतात, गाडी तीच राहते पण बोर्ड बदलतो. काय होतो, अकलूज इंदापूर. गाडी तीच आहे, साधन तेच आहे, पण त्या गाडीचं अगोदरचं साध्य होतं अकलूज, कोणाचं साध्य झालं इंदापूर. म्हणजे साधन तेच पण त्याचं साध्य बदलतं. तसं संत महात्मे मनुष्याच्या जीवनातलं कर्म आहे त्याचं साध्य बदलतात. मनुष्याच्या जीवनातलं जे ज्ञानाची गरज आहे त्याचं साध्य बदलतात. मनुष्याच्या जीवनामध्ये जो भक्ती हा स्वभाव आहे त्याचं देखील साध्य बदलतात. विठाला विठाला. तुम्ही आम्ही कर्म करतो ते पंचविषयाच्या प्राप्तीकरता कर्म करतो. आपल्याला संत शास्त्र आणि देव सांगतात की तुम्ही पंचविषयाच्या प्राप्तीकरता कर्म करू नका. परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू कर्म करतोय ते संसाराकरता विषयाकरता करतोय, ते माझ्याकरता कर.
म्हणजे कर्माचं साध्य बदलतात. संत सांगतात तुम्ही कर्म करताय ते परमात्म्याला समर्पित भावनेनं करा किंवा परमात्म्या करता करा तर त्याचं साध्य परमात्मा होईल. ज्ञानाची तुम्हाला गरज आहे तर त्या ज्ञानाच्या जिज्ञेचं सुद्धा साध्य पंचविषय म्हणजे संसार जाणण्याचं साध्य न ठेवता परमात्मा जाणण्याचं साध्य ज्ञानाच्या समोर ठेवतात. आणि भक्ती ही संसारामध्येच आपण करतो, संसाराची भक्ती करतो, त्याऐवजी परमात्म्याची भक्ती करण्याकरता भक्तीचं सुद्धा संत महात्मे साध्य बदलतात. विठ्ठल विठ्ठल. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला परमात्मा बोलतात, अर्जुना तू कर्म करतोय ते संसाराकरता करतोय, संसारातल्या लोकांकरता करतोय, तू मोहित होऊन संसारातल्या घरातल्या लोकांकरता कर्म करतोय, पण तू तसं कर्म करू नको, तू माझ्याकरता कर्म कर. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगानं निर्माण होणारं सुख आणि त्याच्याकरता तू कर्म करतोय, पण ते सुख सुखासारखं दिसत असलं तरी ते सुख नाही. अशा सुखामध्ये विवेकी पुरुष रमत नाहीत. म्हणून परमात्मा बोलतात, येही संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय येवते अद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधहा. विवेकी पुरुष अशा सुखामध्ये अशा सुखाकरता प्रपंचाकरता विषयाकरता कर्म करत नाहीत. तसं तू विषयाकरता कर्म करू नको, तू माझ्याकरता कर्म कर. तू संसाराची भक्ती करू नको, माझी भक्ती कर. मनमना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु. तू माझी भक्ती कर, संसाराची भक्ती करू नको. आणि तू संसाराला जाणण्याचा प्रयत्न करू नको, मलाच एकाला तू जाणण्याचा प्रयत्न कर. म्हणजे परमात्मा कर्माचं ज्ञानाचं आणि भक्तीचं साध्य बदलतात. विठ्ठल विठ्ठल. साध्य बदलणं म्हणजे काय असतं याच्याकरता वैकुंठवासी परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण धोंडा महाराज देगलूरकरांनी त्यांच्या चिंतनामध्ये अतिशय अद्वितीय असा दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. तो दृष्टांत महाभारत काळातला आहे. महाभारतातला एक श्रेष्ठ धनुर्धारी योद्धा म्हणजे सूर्यपुत्र कर्ण. आता त्या कर्णापैकी बऱ्यापैकी लोकांना आता कर्णाच्या विषयी माहिती झालेली आहे, कारण त्याच्या नावानं मालिका पण एक प्रसारित झाली आणि कादंबरी वगैरे सगळ्यांना वाचून माहिती आहे. कर्ण हा पांडवांपैकीच असणारा म्हणजे कुंतीचाच एक मुलगा, पण जो सुतपुत्र म्हणून ओळखला जात होता तो अतिशय श्रेष्ठ असा धनुर्धारी होता. अर्जुनाच्या तोडीचा किंबहुना अर्जुनापेक्षा सुद्धा सरस, पण दुर्भाग्यानं परमात्म्याची संगती त्याला किंवा परमात्म्याचा आशीर्वाद त्याला प्राप्त झाला नाही, म्हणून त्याचं जीवन कुठंतरी अयशस्वी अशा प्रकारचं मानलं जातं. पण श्रेष्ठ धनुर्धारी मग असं आहे, ज्या माणसाकडे जी विद्या आहे, जे ज्ञान आहे, ते ज्ञान टिकून ठेवण्याकरता त्याचा सतत अभ्यास करावा लागतो. वादक आहे, त्याला सारखं कधीमध्ये पकवाज वाजवत राहावं लागतं. जर 2-4 महिने कीर्तन वाजवण्याचा योग आला नाही, भजन वाजवण्याचा योग आला नाही, पकवाजाला हातच लावला नाही आणि अचानक पकवाज वाजवायला बसला, हात जड आल्यासारखा होतो. बरोबर आहे नाही महाराज? हात जड आल्यासारखा होतो, बोटं पळत नाहीत. म्हणजे ही विद्या जिवंत ठेवण्याकरता प्रॅक्टिस करावी लागते, त्याचा सतत उजाळा द्यावा लागतो. गायक असेल, भजन करावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते, तर टिकत नाही, ते आवाज चालत नाही. म्हणून धनुर्धारी असणारा जो कर्ण, त्याचा रोजचा नियम होता, काय करायचं, दुपारी जेवण झालं, विश्रांती झाली, रथामध्ये बसायचं, एक सारथी घ्यायचा, ते धनुष्यबाण भाता वगैरे घेऊन जंगलामध्ये जायचं. कुठंतरी झाडाला एखादं साध्य म्हणजे एखादा पक्षी म्हणा, काही साध्य लावायचं. नेमबाजी करता ती वर्तुळ असतात कागदावरती लावलेली, त्याच्यामध्ये एक बिंदू असतो आणि त्याच्याकडं पाहून नेमबाजीचा अभ्यास नेमबाज करतात, आपल्याला माहिती आहे. तसं जंगलामध्ये त्यानं दुपारी तो सारथी घेऊन जायचं आणि नेमबाजीचा अभ्यास करायचा, 1-2 तास काय असेल ते. असाच ते नेमबाजीचा अभ्यास करण्याकरता एक दिवशी दुपारी ते सारथी बरोबर घेऊन कर्ण गेला. एका झाडाला असं साध्य बांधलं काहीतरी आणि लांब जाऊन असा नेम धरण्याचा प्रयत्न तो करू लागला. सारथी तिकडे बाजूला बसलेला आहे, हा नेम धरण्याचा प्रयत्न करतोय.
नेम धरायचा, पण नेम चुकतोय अंदाज लागत नाही म्हणून तो असा थोडं थोडं मागं सरकायचा. साध्यावरती एकदम अचूक असा निशाणा लागण्याकरता तो नेम धरत असा मागं मागं सरकायचा. 2 पावलं मागं 4 पावलं मागं असा तो पुढं पाहत पाहत मागं सरकत सरकत बराच मागं सरकला. त्याचं चित्त त्या लक्ष्याच्या ठिकाणी एवढं एकाग्र झालेलं होतं की त्याला बाजूला कोण थांबलेलं आहे, कोण काय बोलतंय, काय चाललंय काही ऐकू येत नव्हतं, कारण वृत्तीच तेवढी एकाग्र झालेली होती. ते लक्ष पाहत पाहत तो असा मागं 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 सरकायचा, नेम धरायचा. पण तेवढ्यात बाजूला बसलेल्या त्या सारथीच्या लक्षात आलं की आपले स्वामी आपले मालक मागं मागं सरकतायत. पण अजून 10-5 पावलं जर मागं सरकतील तर मागं 400 फूट खोल दरी आहे. एका क्षणात ते दरीत कोसळतील. पुढचा लक्ष्यभेद होण्याच्या ऐवजी हेच लक्ष बनतील. यांना थांबवलं पाहिजे, वेळ नाही. अगदी 2 क्षणामध्ये तेवढं ते पाठीमागं सरकू शकतात. हाक मारावी तर ऐकू जाण्याची शक्यता नाही, कारण वृत्ती एकाग्र झाली की मनुष्याला कोणाचा आवाज देखील ऐकू येत नाही. वृत्ती एकाग्र झाली तर इंद्रियांचे व्यवहार सुद्धा बंद पडतात. काय करायचं? क्षणाची उसंत त्यानं लावली नाही. त्यानं काय केलं असेल? हाक मारली नाही, त्यांना थांबवलं नाही. तो त्या लक्ष्याच्या जवळच बसलेला होता. त्यानं काय केलं? उठला आणि ते लक्षच खाली पाडून टाकलं. खाली पाडून टाकल्याबरोबर कर्ण रागावला, म्हणलं काय केलं हे? तू माझं काय चाललं होतं तू बघितलं नाही का? त्यांनी सांगितलं महाराज म्हणले जरा मागं बघा. त्यांनी मागं बघितलं, 400 फूट खोल दरी आहे. अरे मग तुला लक्ष पाडण्याची काय गरज होती? तू मला सांगायचं थांबा म्हणून. तो म्हणला तसं नाही, तुमची जी काही वाटचाल चालू होती, तुमचं जे मागं सरक नाही ते लक्षाकरता चाललेलं होतं. तुम्हाला थांबवण्याकरता दुसरा पर्याय नव्हता. तुमचं साध्यच बदलून टाकणं एवढंच माझ्याकडं पर्याय होता. ते साध्य तुमचं मी पाडून टाकलं. तुमची त्या ठिकाणी गती थांबली, तुम्ही जाग्यावरती थांबला. हे साध्य बदलणं आहे. तसं साधू संत काय करतात? आपलं साध्य बदलतात. आपलं जे साध्य आहे, जो संसार आहे, संसार रूपी साध्याकरता आपण रात्रंदिवस आपलं जीवन खर्च करतोय, पण त्याचा परिणाम मात्र आपला आत्मघात त्या ठिकाणी होणार आहे. कारण ते विषयाचरण आत्मघाता असं म्हटलेलं आहे. विषयाकरता केलेले प्रयत्न शेवटी आत्मघातालाच कारणीभूत ठरतात. तुमचं आमचं साध्य संसार आहे. संसारूपी साध्याकरता आपण प्रयत्न करतोय, पण शेवटी आपला आत्मघात होणार आहे हे संतांना माहीत आहे. म्हणून संत काय करतात? साध्य बदलतात. कर्म तुम्ही करताय, करत राहा, पण संसाराकरता करू नका, परमात्म्याकरता करा. तुम्ही संसारात जाणण्याचा प्रयत्न करताय, ते जाणण्याऐवजी परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही भक्ती संसाराची करताय, संसारातील आपतिष्ट नातेवाईकांची, माईक लोकांची तुम्ही सेवा करताय, ती परमात्म्याची करा. साध्य बदलतात. तसं मनुष्याचं जे कर्म आहे, जी इंद्रिय आहेत, समजा आपण वाच्याला सांगितलं तू परमात्म्याचं नाम घे असं जर सांगितलं नाही तर वाचा कशाचा तरी उच्चार करणार आहे. त्याचं कर्म ते चालू राहणार आहे. नाकाचं कर्म नाक हे करतच राहणार आहे. डोळ्याचं कर्म डोळे हे करतच राहणार आहे. पण त्याचं जे साध्य आहे ते साध्य तुकाराम महाराज बदलण्याचा प्रयत्न करतात. तुकाराम महाराज म्हणतात, एरवी तरी वाचा कशाची तरी बडबड करणारच आहे, वेडं वाकडं दुसरं काहीतरी वाचा बोलणारच आहे, तिचं कर्म ते चालू ठेवणार आहे. पण ते वेडं वाकडं बोलण्यापेक्षा परमात्म्याचं नाम बोलावं. कान काहीतरी वेडं वाकडं गाणं, कुठं तरी काहीतरी ग्राम्य गीत म्हणा, काय म्हणा, कान हे ऐकणारच आहेत. पण ते वेडं वाकडं काहीतरी ऐकण्यापेक्षा परमात्म्याची गुणकीर्ती, परमात्म्याचं नाम त्या ठिकाणी कानानं ऐकलं तर ते साध्य बदलणं आहे. मन कुठंतरी विषयाच्या ठिकाणी स्थिर होणार आहे. ते विषयाच्या ठिकाणी स्थिर न करता त्याचं साध्य बदलून परमात्म्याच्या चरणावरती त्याला स्थिर करणं गरजेचं आहे. बुद्धी कशाचा तरी संसारामध्ये निश्चय करते, पण त्याऐवजी परमात्म्याचा निश्चय करणं म्हणजे बुद्धीचं सुद्धा साध्य बदलणं गरजेचं आहे. म्हणून तुकाराम महाराज स्वाभाविकपणानं कर्म करणाऱ्या इंद्रियांचं साध्य बदलतात. वाचेला म्हणतात, हे वाचे, वेळं वाकडं दुसरं तिसरं काहीतरी उच्चार करण्यापेक्षा तू भगवंताचं गोड असं नाम घे. अभंगाच्या पहिल्या चरणात
माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेचं स्वाभाविक उच्चाराचं कर्म वाचा करत राहील, पण दुसरं तिसरं काही करण्यापेक्षा परमात्म्याचं गोड नाम वाचे तू उच्चार कर, म्हणजे वाचेचं साध्य तुकाराम महाराज बदलतात. वाचेला परमात्मारूपी साध्य देतात, कारण इतर गोष्टीच्या उच्चारानं विकार निर्माण होतात. परमात्म्याच्या नामाच्या उच्चारानं विकारांचा नाश होतो. मी साधी गोष्ट आपल्याला सांगतो. काही माणसं एरवी तोंडातून सिनेमाची गाणी म्हणत असतात, गुणगुणत असतात. त्याने विकार कसा निर्माण होतो? अहो, गाणं सोडून द्यावं. कीर्तनामध्ये एखाद्या माणसानं जर गाण्याची चाल म्हटली, शेजारचा मनुष्य त्याला कानात विचारतो, का गाणं कुठलं आहे? तो त्याला गाणंच सांगतो. त्यानं गाणंच सांगितलं, याला त्या गाण्यात नाचलेले आठवते. म्हणजे गाण्याची चाल नुसती म्हटली तरी एवढी क्रांती होते. प्रत्यक्षात गाणं म्हटल्यावर काय होत असेल? विठाला विठाला. याविरुद्ध परमात्म्याचं नाम घ्या. परमात्म्याच्या नामानं विकारांचा नाश होतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन. पुढचा उत्तरार्ध काय आठवलं नाही मला. राम म्हणता काम क्रोधाचे दहन. विठाला विठाला विठाला. परमात्म्याच्या नामामध्ये विकारांचा नाश आहे, तर इतर उच्चारामध्ये विकाराची निर्मिती आहे. विकार निर्माण होतात. परमात्म्याच्या नामानं विकार नाश पावतात. जास्त विस्ताराकरता वेळ आपल्याकडे नाही. आपल्याला आता धावत्या वेगात अभंगाचा अर्थ आटोपता घेऊन सेवेला आपण पूर्णविराम देणार आहोत. भगवंताच्या नामाला गोड अशा प्रकारचं विशेषण लावतात. आता गोड हा शब्द वेगवेगळ्या अर्थानं आपल्याला घेता येतो. गोड म्हणजे नुसती साखर मधुर लागते तेवढ्यालाच गोड म्हणतात असं नाही. एखादी भाजी सुंदर झाली असेल तर खाणारे म्हणतात, काय हो गोड अशा प्रकारची चांगली भाजी बनवली आहे. आता भाजीत काय साखर टाकतात का? असं नाही. अनुकूलता, आनंददायक, साधा अर्थ अनुकूलता घेतला तरी चालेल, पण जिथं आनंदाची स्थिती निर्माण करून द्यायचं सामर्थ्य ज्या वस्तूमध्ये आहे त्याला गोड असं म्हणतात. म्हणून भगवंताच्या नामाला नाम गोड पुरे गोड सकळ हे. अमृताहुने गोड, अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा गाभाने घे, गाभाने घे. अमृताहुने गोड, अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत तयास फिके पुढे. परमात्म्याचं नाम गोड आहे, म्हणजे जीवाला आनंद स्वरूप अशी स्थिती निर्माण करून देणारं नाम आहे. म्हणून हे वाचे तू दुसरं तिसरं उच्चारण्यापेक्षा परमात्म्याचं नाम घे. वाचा परमात्म्याचं नाम घेते, पण डोळे इतरत्र असतील तर त्या नामाचं सामर्थ्य कमी नाही. पण मनुष्याला जे फळ योग्य वेळी कमी वेळामध्ये प्राप्त व्हायचं ते होत नाही, किंवा वृत्ती त्याची एकाग्र होत नाही. नामस्मरण वाचन चालू आहे, पण डोळे जर TV बघत असतील तर चालेल का? नाही चालणार. एका घरामध्ये एक म्हातारा मनुष्य
त्याला रोज काही माळाचा नामजप करायची सवय, नामस्मरण करायची सवय. त्यानं संध्याकाळी माळ घेतली, बसले माळ जपत. तेवढ्यात सुनबाई आल्या, म्हणल्या मामाजी ते चुलीवरती जरा दूध ठेवलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा, मी जरा पाणी घेऊन येते. ह्याचं चाललं आहे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तोंडानं रामकृष्ण हरी, लक्ष सगळं चुलीकडं. काय सुनबाईला 2 मिनटं उशीर झाला, तिकडून जाळ वाढत चालला. दुधाला ती उष्णता तयार झाली, दूध चांगलं तापलं, पाण्याचा अंश त्यातला निघून गेला. दुधानं विचार केला, आपला जोडीदार निघून गेला, आपण आता या पातेल्यात राहून करायचं काय, आता आपण आत्मदहन करून टाकू. ते दूध वरती आलं, उतू जायला लागलं. म्हाताऱ्याचं चाललेलं आहे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी होतं. ते चालू होतं, ते बंद पडलं. म्हणला गेलं 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 दूध उतू गेलं. दूध कुठं गेलं हो? कुठं उतू गेलं? चुलीत. चुलीत ना? चुलीत. आणि नामस्मरण विठ्ठल विठ्ठल. वाचन उच्चार चालले, पण डोळ्याला सुद्धा कुठंतरी परमात्म्याच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांना तुम्ही परमात्म्याचं मुख पहा, कारण विठ्ठल विठ्ठल परमात्म्याच्या मुखाबाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे, सकळ मंगळाचे सार, मुख सिद्धीचे भांडार. परमात्म्याचं मुख हे अनेक सिद्धीचं भांडार आहे. अशा परमात्म्याच्या मुखाकडं तू पहा आणि त्याचं सुख उपभोग. वाचेमध्ये उच्चार परमात्म्याचा आहे, डोळ्याचं पाहणं परमात्म्याकरताच आहे. इतर मायावी वस्तू तू पाहण्याकरता डोळे खर्च करू नको, परमात्म्याला पहा. माया ही नाशवान आहे, क्षणभंगूर आहे आणि माणसाला दुःख देणारी आहे. म्हणून माईक पदार्थामध्ये तू अडकू नको. माया माणसाला दुःख देते. माया कशी दुःख देते? गुरुवर्यांनीच एक 2 मिनिटाचा दृष्टांत सांगितलेला तुम्हाला सांगतो. एक मनुष्य श्रीराम थिएटरला पिक्चर बघायला गेला. पिक्चर बघायला गेला, घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला सारखं धुसफूस करायला लागला. तिला कळे नाही काय चाललंय, सगळं काम मी व्यवस्थित करते, रोजच्यासारखं रुटीन व्यवस्थित चालू, हे आज धुसफूस का करताय? तिनं जरा दुर्लक्ष केलं, पण तरी ह्याची धुसफूस चालूच. हे म्हणलं झालंय काय, मी सगळं व्यवस्थित करते, काम करते, अमुक करते, तमुक करते, तुम्ही का मला तसं करताय? म्हणलं मी सिनेमाला गेलो होतो. मग सिनेमाला गेलं म्हणून काय असं धुसफूस करायची असते का? काय झालं सिनेमाला गेला म्हणून तुम्ही? तो म्हणला ती सिनेमातली कशी होती? कशी होती म्हणजे काय? ती कशी सुंदर होती तशी तो दिसत नाही. ती म्हणली काय? तिने चांगलं ऐकून घेतलं आणि खरपूस असं उत्तर दिलं. म्हणले काय? म्हणला काय? नाही, ती सिनेमातली कशी दिसत होती तशी तू दिसत नाही. ती म्हणली मी जर सिनेमातल्यासारखी असती तर तुझ्या माकडाच्या वाट्याला आली असते का? विचारला माईक असणारा सिनेमा बघितला तर सिनेमा काय खरा आहे का? सिनेमातले लागलेली आग खरी असते का? सिनेमात एवढी माणसं मरलेली दाखवतात, ती खरंच मरतात का? खोटं आहे, माईक आहे. ते बघितलं आणि तेच वरती बिंबवलं, परिणामी दुःख भोगावलं. तसं महाराज म्हणतात की माईक पदार्थ पाहण्याच्या भानगडीत तू पडू नको, परमात्म्याचं मुख पहा. एकच तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो आणि आटोपतोय घेतो. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचं एकच प्रमाण असं आहे की संवेदनशील माणसाच्या मनाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण असं आहे, नेत्री अनेकांशी पाहिना आवडी, जा तू तेची घडी चांडाळ हे. तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा तुझ्या वाचून प्रेमपूर्वक दृष्टीनं कोणत्याही वस्तूकडे जर मी पाहिलं तर त्या क्षणाला माझे हे डोळे चांडाळ निघून जावं. विठ्ठल विठ्ठल. अनन्यतेचा कळस आहे महाराज. देवाशिवाय प्रेमपूर्वक कुठल्याच गोष्टीकडे पाहायचं नाही, ही तुकाराम महाराजांची वृत्ती आहे. ते म्हणतात
दृष्टीभोगी माझेची रूप माझा जीव आहे. ज्याची वाचा परमात्म्याचंच नामस्मरण करते, ज्याची दृष्टी परमात्म्याचं सुख उपभोग घेत आहे आणि मनाची जी संकल्प विकल्पात्मक वृत्ती आहे ते परमात्म्याशिवाय दुसरा संकल्प त्या ठिकाणी मन करत नाही. हे कर्माचं साध्य बदल नाही, ज्ञानाचं साध्य बदल नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, कानानं दुसरं तिसरं काही ऐकू नका. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या परमात्म्याची कथा ऐका. परमात्म्याच्या कथेनं मनुष्याच्या जीवनाचा उद्धार होतो. भागवत महात्म्यामध्ये भरपूर अशा प्रकारचं आपण श्रवण केलेलं असेल, आपल्याला विस्तार करता वेळ नाही. शेवटी सर्व इंद्रियांचा जो अध्यक्ष त्याच्याकडं तुकाराम महाराज वळले. म्हणले, हे मना तू इतरत्र कुठंही भटकू नको, मना ते धाव घेई राहे विठोबाच्या पायी. मना तू इतरत्र भटकू नको, परमात्म्याच्या पायावरती स्थिर हो. मन चंचल आहे आपल्याला माहिती आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. चंचल आणि चपळ या दोन शब्दाचे दोन अर्थ चैतन्य महाराजांनी सांगितलेले. आपण म्हणतो चंचल आहे चपळ आहे, तसं नाही. त्यांनी सांगितले दोन शब्दामध्ये सुद्धा भेद आहे. कसा भेद आहे ते म्हणले, दोन माणसं जेवायला बसलेले आहेत, पैकी एक मनुष्य असा आहे, पंक्तीमध्ये अनेक लोकांनी प्रसाद आणून दिलेला होता. पहिल्यांदा जिलेबी वाढायला आले, तो म्हणला 4-5 टाका 4-5 टाका. त्याने ते घेतल्या. जिलेबीचा थोडा तुकडा खातो न खातो तोपर्यंत बासुंदीची बादली आली. तो म्हणला चांगली वाटी फुल भरा फुल भरा. जिलेबी तशीच बासुंदीकडे सुरुवात. तेवढ्यात कुठल्या भक्तानं आम्रखंडाचा प्रसाद आणला होता. त्याने सांगितलं, हा तो डबाच द्या इकडे डबा. हा चंचल आहे. पण चपळ कसा असतो महाराज म्हणले. त्याला पहिल्यांदा जिलेबीवाला आला, त्यानं 2 वेळे टाकले, यानं पटकन 2 वेळे खाऊन रिकामा झाला, तोपर्यंत लगेच पाठीमागून बासुंदीची बाटली. लगेच त्यानं वाटी उचलली ती रिकामी केली, तोपर्यंत आम्रखंडवाला आला. लगेच याला चपळ म्हणतात. जाऊ द्या, सोडून द्या विषय. मन हे चंचल आहे, स्थिर एका ठिकाणी राहत नाही. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मत्स्यो मरकटो मकारा दश चंचल. हा याला अनुप्रास अलंकार म्हणतात. एका शब्दामध्ये 10 चंचल वस्तू आहेत, त्याच्यातला पहिला नंबर मनाचा आहे. मनाचा पहिला नंबर सगळ्यात जास्त चंचल मन आहे. दुसरा एक श्लोक असा आहे, मर्कटस्य सुरापानम तश्च वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. ते म्हणले माकड किती चंचल आहे, स्वभावतच माकड चंचल असतं. त्याच्यात ते माकड दारू प्यायलं, म्हणजे बरीच माकड दारू पितात. दारू अगोदर चंचल, त्यात दारू प्यायलं, त्याच्यात त्याला विंचू चावला. बघा उत्तरोत्तर कशी प्रगती त्याची चाललेली आहे. उत्तरोत्तर वृद्धिंगत कसा होतोय बघा. पहिला चंचल माकड आहे, त्याच्यात सुरापान, त्यानं दारू प्यायली, त्याच्यामध्ये वृश्चिक म्हणजे विंचवाचा दंश झाला आणि त्याच्यात त्याच्या मानगुटी भूत बसलं. किती चंचल होईल म्हणले. तेवढं मन आधीपासून चंचल आहे, म्हणजे मनाला काहीच न करता तेवढं चंचल आहे. विठ्ठला विठ्ठल. माकडाला चंचलतेचं एक प्रतीक मानलेलं आहे. माकड चंचल असतं. जुन्या काळात ते माकडाचे खेळ चालायचे, आता ते खेळ बंद पडलेले आहेत. त्याला विशेषत्वानं महत्त्व राहिलं नाही, कारण आता सगळी माणसंच माकडासारखं वागायला लागली. माकडाला कुठं खेळ बघत बसणार. घरोघर माकडांना ऊत आलेला आहे. पण पूर्वी ते चालायचं. मग ते एक माकड एक माकडीन, त्याला तो घेऊन फिरणारा त्याला मदारी म्हणत. रस्त्याच्या कडेला बाजाराच्या दिवशी बाजूला गर्दी जमवायची, मग तो खेळ सुरू. मग ते माकडाचं नाव पण ठरलेलं रामू, माकडीन तिचं नाव भागूबाई. मग त्यानं ते खेळ सुरू करायचा. त्या दोघांचं लग्न लागणार. मग ते थोडंसं असं लग्न लावल्यासारखं करायचं. मग ती मदारी मालक असं त्याने म्हणायचं, अहो बघा आत्ता या दोघांचं लग्न झालं.
यांच्या प्रपंचाला पैसा नाही. कोणी सांगितलं होतं लग्न करा? आता या दोघांचं लग्न झालं. यांच्या प्रपंचाला पैसा नाही, काढा 5-5 रुपये. मग ती माकडीन ती थाळी घेऊन फिरायची. थोडेफार पैसे गोळा झाले की थोड्या वेळ त्यांचा संसार चालायचा. कोलांड उड्या चालायच्या, इकडे उड्या तिकडे उड्या. 5 मिनिटांनी काय होतं, ते माकड मरणार म्हणजे सोंग घेणार. तो राम मरून पडणार. ते माकड मरून पडल्याचं सोंग करायचं खाली पडलेलं. मग ती माकडीने अशी डोक्यावरती असं हात मारून घ्यायची, रडल्याचं सोंग करायची. मग त्या मालकांना म्हणतात, बघा हो, आत्ताच यांचं लग्न झालं, अशामध्ये तिचा पती गेला, आता तिनं कसं जगावं, काढा 5-5 रुपये. म्हणजे मी तसं तुम्हाला म्हणणार नाही की काळजी करू नका, मी त्यातला बुवा नवं. विठाला. आता तो मरून पडलेला आहे, हिचं पैसे गोळा करणं चालू आहे. ते सांगतात याच्या अंत्यविधीला सुद्धा पैसा नाही, पैसे द्या. त्याची बायको अंत्यविधीला पैसा गोळा करते. यानं मरल्याचं सोंग घेतलंय, मग सोंग घेतलं तरी गप झोपावं का नाही? ही झोपले असं पोट काजवते. याला म्हणतात चंचल. विठाला. तसं मन चंचल आहे. मनाला सांगतात बाबा तू विठोबाच्या पायावर स्थिर हो. आणि शेवटी जीवाला तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. मला प्रश्न पडला होता की जीवाचा अर्थ काय करायचा? केशवाला सोडू नको म्हणजे काय कर नक्की? गात्यात असंच लिहिलेलं, तुका म्हणे जीवा नको सोडू केशवा. हे जीवा केशवाला सोडू नको. पण जीव या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? बराच विचार केला, डोकं काही चाले ना. त्यावेळेस एका महात्म्याला फोन केला, त्यांना विचारला हे काय समजायचं? ते म्हणले या ठिकाणी जीवाचा अर्थ बुद्धी असा घ्यायचा. संकल्प विकल्प करणं मनाचं काम, बुद्धीचं काम काय? निश्चय करणं. बुद्धी संसाराचा निश्चय करत असेल तर बुद्धीला सांगायचं तू परमात्म्याचा निश्चय कर. म्हणून हे जीवा तू केशवाला सोडू नको, हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. म्हणे जीवा नको सोडूया केशवा. हे जीवा तू परमात्म्याचाच निश्चय कर.
आपली सेवा आपण आटोपती घेतलेली आहे. पण मनाच्या बाबतीमध्ये एक विषय 2 मिनिटाचा फक्त परमश्रद्धेय तात्यांनी एका प्रवचनात सांगितलेला विषय. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाच्या 13व्या अध्यायामध्ये सनकादिकांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं की तुम्ही सांगताय की मनाला परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं, पण मन आणि विषय, चित्त आणि विषय यांचं एकत्रीकरण एवढं झालेलं आहे. विषय कधी अनुभवाच्या रूपानं मनामध्ये असतो, तर विषय अनुभवाच्या रूपातून दूर गेल्यानंतर संस्कार रूपानं मनामध्ये तसंच शिल्लक राहतो. विषयाचा उपभोग घेतला, अनुभवाच्या रूपानं मनामध्ये विषय आहे, पण विषय तो दूर गेला, पण भोगलेल्या विषयाचे जे संस्कार आहेत त्याचं चिंतन मनामध्ये चालूच राहतं. विषयापासून मन बाजूला जातच नाही. ते काढायचं कसं, असा प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. त्यांना त्याचं उत्तर देता येईल, पण ब्रह्मदेवानं असं सांगितलं नाही की आता मला उत्तर देता येत नाही. तसं म्हणावं तर पोरं म्हणतील आपल्या बापाला अक्कल नाही, तसं तात्या म्हणले. ब्रह्मदेव गप्प बसले, शांत बसले आणि परमात्म्याची प्रार्थना केली. त्या ठिकाणी हंस रूपानं परमात्मा आले आणि सनकादिकांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? त्याचं उत्तर असं आहे, त्याने सांगितलं की मनाला परमात्म्याचं चिंतन करावं, मनाला परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करावं. चित्ताचा चित्तपणा, मनाचा मनपणा तोपर्यंतच आहे की मन जोपर्यंत विषयाला विषय करतं तोपर्यंत त्याचं अस्तित्व शिल्लक आहे. ज्या क्षणी हे मन परमात्म्याला विषय करील त्या क्षणी मन हे मनरूपानं शिल्लकच राहत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. सोनी कैसे निवृत्ति आने, मन हे राम धाले, 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 मन हे राम धाले. मनाचा मनपणा तोपर्यंतच आहे जोपर्यंत विषयाला विषय करतो. ज्या क्षणी मन परमात्म्याला विषय करेल त्या क्षणी मन हे मनरूपानं अस्तित्वातच राहत नाही, ते परमात्म स्वरूप होऊन जातं. हे त्याचं उत्तर आहे. याच पद्धतीनं परमात्म्याच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं तुमचं आमचं सुद्धा मन हे राम व्हावं, राम स्वरूप व्हावं, अशा प्रकारची मनोमन प्रार्थना आपण परमात्म्याच्या चरणी करूया. ज्याप्रमाणे जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्या सर्व इंद्रियांचं साध्य संसार होतं ते बदलून परमात्मा केलं आणि परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर केलं, त्याच पद्धतीनं परमात्म्याच्या कृपेनं आपली सर्व इंद्रिय परमात्म्याच्याच ठिकाणी स्थिर व्हावीत, आपलं मन देखील राम स्वरूप व्हावं. असंच या कीर्तनाच्या निमित्तानं आपण परमात्म्याकडे प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. असो, यथामती येता अवकाश सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तसं या वर्षभरामध्ये कीर्तन वगैरे कुठं होत नाही, त्यामुळं कीर्तन करायची सवय कमी झालेली आहे. त्यामुळं जसं जमेल अशा पद्धतीनं या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कीर्तनं बंद असल्या कारणानं
अशा पद्धतीची प्रवृत्ती न ठेवता चिंतन वगैरे काही बंद नाही, चालूच आहे, पण जशी जमेल अशी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी हरिभक्तीपरायण महाराजांच्या आज्ञेनं सेवा करण्याचा प्रयत्न केला। महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व कीर्तनकार मंडळी, कालच ज्यांचं कीर्तन झालं ते हरिभक्तीपरायण रामहरी महाराज तरंगे, आमचे मृदंगाचार्य महाराज, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, स्वानंद महाराज, सगळेच महाराज आहेत। आता तर सगळ्यांची नावं घेणं मला शक्य होणार नाही। सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। तुम्ही सर्व देवरूप श्रोतृवर्ग तुमच्या चरणी नतमस्तक होतो। एका मिनिटामध्ये तुकाराम 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 तुका म्हणे जीवा 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 तुका म्हणे जीवा